व्हेरिफिकेशन करून मागतो, स्वतंत्र कक्ष करा म्हणून. काय नाव भाजीत नाही खावा आपण डोका लावण्याला मित्र होतो डोका खावा आपला नाही तर काय आपलं बलिदान केलेलं कुटुंबाचं 15 दिवसात ते निधी देतो म्हणते. नोकऱ्याचं नाही, नोकऱ्याचा उल्लेख बी काय केला आपण जवळजवळ सगळ्या एक 32 MSRTCला केलाय महामंडळाला एसटी. बाकी आपले मुलं महामंडळ नको म्हटलं एसटीचे, म्हणून आम्ही आता MSDCL म्हणजे वितरण कंपनी आणि तो करतो मी. तो नाही ते त्यांच्याशी MIDCने ठराव केलाय की आम्ही बाकी घ्यायला तयार. एका मुलीला नियुक्ती भेटली जातात नांदेडच्या MIDC. नाही तो ठराव तुम्हाला पाठवून देतो पाहिजे. ठीक आहे म्हणतात नाही आम्हाला याच्यात एक गोष्ट कमी मिळाली तर चालत. त्यांचा करता पुरुष गेला उघडा कोण नाही राहिले त्यांना आधार म्हणून लेकरबाळ उघडं. ते काय आपली मुलं इस्तेमाल नको म्हटल्यानंतर मग आम्ही बी थोडं पुढाकार घेऊन उदय सामंतांना म्हटलं MIDCत घ्या, तर त्यांनी मान्य केलं की MIDCत घेतो म्हणे. आम्ही त्यांनी ठराव केला बोर्डाचा घेण्याबद्दलचा. अशा गृह चौकशी अमक तमक या अशा आढावा बैठका मोडी लिपी अभ्यास विद्यार्थ्यांनी निवड झाले. MIDCचा ठराव आहे. न्यायमूर्ती संजय समितीला 1 वर्षाची मुदतवाढ. सारथी संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना त्याही पूर्ण सुरू करतात म्हणून त्यांनी सांगितले. त्याच्या सूचना काढतात आम्ही. फक्त तुम्ही हो म्हणा या ड्राफ्टवर असं म्हणणं आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जे विषय आहेत ना त्याच्यात व्याज परताव्यासाठी किती तरतूद करतोय असंही आता ते सूचना काढतील. आपण त्यांना हो म्हणल्याशिवाय ते म्हणते सकाळपासून आम्हाला तुमच्यामुळे सूचना काढता येणार. तुम्ही हो म्हणले का आम्ही काढतो असं म्हणणे. आता असे 13-14 मुद्दे पाटील हा MIDC ठराव केला त्यांनी घेण्याबद्दलचा. औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे बलिदान केलेलं कुटुंबाचा विचार काढलाय का ठराव आहे. ते MIDC सर्वच करणार बोर्ड आहे. ते स्वतंत्र बोर्ड आहे. ते झालं ते समजा ते MIDCचं बलिदान गेलेलं कुटुंबाचा ठराव केलाय त्यांनी. मग आता पोरं हे आता जे अभ्यासक हो म्हणले पण ते आपल्यात बी आपण काय गरीबातले आपण कशाला हा म्हणतो कशाला नाही म्हणतो. खरं सांगतो तुम्ही मी सारखेच आहे. पण अभ्यासकांना विचारून हे केलंय. सरकारचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या मागण्या तुम्हाला आता वाचून दिल्या ध्यान राहिल्या सगळ्याच्या. मग ते म्हणले आता याच्यावरती सूचना आधीच काढत होता आम्ही काढायचं सांगायचं आपली मान्यता आता ते काढल्याशिवाय तर तरी कसं मिळेल आपल्याला. घेतलं ना आता आत्महत्येमध्ये आपण एक प्रताप सरनाईकला लेटर दिलं होतं. ते एखादी मुलगा आहे वारलेला आणि मुलगी आहे तिचं लग्न झालं तर ते कन्सिडर करून घ्यायचं. दिले त्यांना पण उपसमितीकडे होती आपण काय करू यांना सेपरेट देऊ स्वतंत्र ते त्यांच्याकडे देऊन ते आपण करून घेऊ. काय एखाद्याच्या कुटुंबात काय झाले की मुलगा वारला मुलगी एकच आहे तर मुलगी एकच मग त्या मुलीला देत नाहीये तिचं लग्न झालं पुतण्याला देत नाहीत लग्न झाल्यामुळे. त्यांचं म्हणणं आहे मग तिला जरी दिलं तरी ती आम्हाला संभळीन पोरगता नाहीये त्यांना सांभाळायला कोण पुतण्याला द्यावा तर पुतण्याचा काय भरोसा संभळीनच म्हणून पण पोरीला द्यावा. काय काय ठिकाणी असं म्हणणं आहे की पुतण्याला द्या आमचं एकत्र कुटुंब आहे आम्हाला मुलगा नाहीये आता होता तो वारला आरक्षणासाठी. मला वाटतं सरकारने ती विशेष बात करायला हरकत नाही. तेवढं अगोदर केलं विषय नाही. तुम्ही काय करा तो आमच्या समितीकडे विषय नव्हता. आपण मला पत्र द्या साहेब. राहुल सरला दिले त्या दिवशी दिला ना सर पण होते. हो गजानन म्हणजे सूचना काढायला सगळे म्हणजे सगळ्या सूचना निघल्याशिवाय तर काम कसं होईल पुढं. अभ्यासकाचं पण हे सूचना लवकर निघून द्या. सगळ्या म्हणजे सूचना म्हणजे आदेश सरकारने दिले की हे काम पुढे चालू लगेच लागू होते. ठीक आहे. पण याच्यातलं एक सांगतो मंत्रालयाला 1 महिन्याची गरज नाही. हे मराठा ऑलरेडी तो प्रस्ताव आता गेलेला आहे. फक्त एक मी महिना काय जास्त मागितला तो 1500 होईल पण महिना मुद्दा मी वाढून घेतला. तू म्हणजे 1500 झाला नाही मग तर ते म्हणून मी एक सेपर साईडला महिना म्हटलं आपल्याला पाहिजे. हा मी असं बैठक मगाशी बोललो मी. आता महामंडळ असं होतं त्याला पद निर्माण करण्यापासून प्रस्ताव एक महत्वाचा मुद्दा राहिला. महामंडळ असं होतं की सातारा संस्थांचं गॅझेटियरचा JR मला लगेच पाहिजे असं माझं म्हणणं होतं. माझं म्हणणं होतं पण त्यात म्हणणं काय आलं त्यांचं आपण जर हे घाई गडबडीत काढला बघा डाव पण असू शकतो आणि नसू शकतो. सरकारचा दोन्ही ग्राह्य धरू आपण असू शकतो नसू शकतो दोन्ही पण ग्राह्य धरू. त्यांचं म्हणणं आहे
आम्ही विचारपूर्वक अभ्यास न करता जर ते काढलं तर ते कोर्टात चॅलेंज होईल असं त्यांचं म्हणणं आहे. 70-80 वर्ष तर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला काही नव्हतंच असून घ्या ते. मला असं वाटतं ते एक महिना वेळ बघते तर आपण हा म्हणावं. का हा म्हणावं हे सांगतो. चॅलेंज झालं तर ते म्हणते तुम्हाला म्हणलो होतं महिनाभर थांबा. तिला चाबऱ्या जाऊन जास्तीत सरकारी तुम्हाला म्हणलं होतं महिनाभर थांबा ते आपल्या गांडीत लाकूड होतं पुन्हा. त्याच्यापेक्षा ते महिनाभर थांबा म्हणतात ना कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून. आणि थांबा महिनाभर हे पश्चिम महाराष्ट्राला अभ्यासक पण म्हणते ना अभ्यास घेत मागं ते बोलून घेतले होते. खरंय का बरोबर. कारण त्यांचं म्हणणे राहू द्या एक महिन्याच्या आत काढतो असं 70-80 वर्ष नव्हतंच ना. आपण एक दिवस भाजून घेतलं म्हणून हे महिन्यावर आले. हे देतच नव्हते. हे देत नव्हते काही काही विषयच नव्हता येऊ. आपण दिवसभर भाजून घेतलं म्हणून त्यांच्या डोक्यात आलं मुंबईला येणार आहे. त्यांच्या डोक्यात आलं होता 4-5 दिवसात मुंबईकडे निघणार आहे. नाही आम्ही खरंच आमच्या डावं नाही कळून देत. तुम्ही कळून देत नाहीत ना डावं. तुम्ही म्हणजे सगळे काय करायचं कोणा तुम्ही कळून देत नाही. मी मग आंदोलन 60 टप्प्यात होतो मुंबईत. आम्ही कळून दिलं नाही. कसं आहे आमचा 4था टप्पा होता. आमचे जर म्हातारे माणसं सगळे आले असते मुंबईत तुमच्या टायरलाच बसले असते जरूर गाडीच्या टायरला पहिला कसं म्हातारा गोट्या धरी आणत नसतं टायर धरून बसतं. एवढ्या का म्हातारा बसला असता तुमची टप्पार नाही गाडीत बसून इकडे तिकडे जायचं. आमच्या लय टप्प्यात आंदोलन होतं. म्हणजे तुम्ही ओळखलं ताबडतोब सन्मान केला समाजाचा बरं झालं. मला वाटतं आता मी सकाळपासून तेच लावून धरलेलं आहे. मला आत्ताच पाहिजे. मीडिया सुद्धा आले. मला सातारा गॅझेटियर आत्ताच पाहिजे त्याचा जिया मी ते लावून धरलं होतं. पण ये मग आपल्या अंगावर पुढचं भविष्याचं समजून घेऊ आपण. आपल्या जातीला काय झालंय मलम पट्ट्यात घेतल्यात आपण आतापर्यंत कायमचं ऑपरेशन नाही केलं. मलम पट्ट्या का उघडता चूक वाढत चाललंय. कायम कुठल्या विषयाचं ऑपरेशनच करायचं डायरेक्ट म्हणजे कीड तरी निघून जाते. तसं आपण जर घाई गडबडीत म्हणून आता मी म्हणलोच मी सकाळून लावून झालं आत्ताच पाहिजे. त्यांनी काय मुद्दा केलाय जर याच्यात अडचण आली तर कोर्टात जाईल. म्हणजे दिलं बेवपान घालून चोर नसले तरी चोर आले रे आले. त्याच्यापेक्षा डोक्यात चालत नको ना महिना तर महिना. म्हणजे एक माझी भूमिका आहे एक त्याची. तुम्ही नाही म्हणले तर माझी काय अडचण नाही. तुम्ही जर म्हणले नाही आताच पाहिजे तर मी त्यांना सांगतो आम्हाला उद्या द्या. मग पुढे तर नाही बोलताय त्यांना जागा तर नाही ना. आपण समाजाला काय काम करतोय सगळ्यात महत्वाचं माझा समाज एवढं समजून घ्या. समाजाला नाक उचलून बोलता आला पाहिजे हे काम आपण करतो. पुढं खाली मान घालून समाजाला